मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 31वा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जे ॲनिमल क्लासिफिकेशन सुरू केलेलं होतं, एवढी वाईड डायव्हर्सिटी आहे ॲनिमल्समध्ये, मग आपण त्यांना काय केलं, फायलम्समध्ये कॅटेगराइज्ड केलं। ठीक आहे, मग त्या कॅटेगरीजचे काही क्रायटेरियासुद्धा आपण बघितले आहे, बरोबर। आणि त्या क्रायटेरियानुसार आपण या सगळ्यांना काय केलं, लक्षात ठेवलेलं आहे, आधी तुम्हाला ते लिहून दिलेले आहेत। आजचा आपला दुसरा फायलम आहे, ज्याला आपण म्हणतोय फायलम निडारिया, किंवा याचं दुसरं नाव काय आहे, सिलेंटेराटा। सिलेंटेराटा हे जे नाव आहे ना, ते थोडंसं ओल्ड नाव आहे, जुनं नाव आहे। ठीक आहे, की जे कुणी दिलेलं होतं, ल्युकार्ट या सायंटिस्टनी दिलेलं होतं। सिलेंटेराटा हे नाव कुणी दिलेलं होतं, ल्युकार्ट या सायंटिस्टने दिलेलं होतं। मग हा निडारिया फायलम पोरीफेरा म्हणजे अगदी सिम्पलेस्ट होते आहे, बरोबर, की ज्यांच्याकडे सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन होतं, सगळं काही इनकम्प्लीट होतं, असिलोमेट होते आहे। आता आपण आलो निडारियाकडे, म्हणजे थोडंसं एक स्टेप आपण पुढे जातोय। मग यांना आपण निडारिया का म्हणायला लागलो, सिलेंटेराटा आपण यांना म्हणत होतो, यांना निडारिया हे नाव कसं पडलं आहे, बरोबर। काही ना काही जे काही आपल्याला नाही का टोपण नावं असतात, किंवा काही दुसऱ्या एका नावाने आपल्याला हाक मारतात, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असतं, नाही का। तसंच अगदी सिमिलर इकडे काय रिझन आहे की निडारिया नाव असण्याचं, आपण पुढे बघूयात। पण त्याच्या आधी हे जे निडारियावाले ऑर्गॅनिझम्स असतात ना, ते कुठे राहतात, ते राहतात पाण्यामध्ये। कुठे राहतात, पाण्यात राहणारे असतात। मग पाण्यात म्हणजे कोणत्या प्रकारच्या पाण्यात राहतात, तर फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात, ज्याला आपण गोड्या पाण्यात असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे फ्रेश वॉटर। त्याच्यानंतर अजून कुठे राहतात, मराईन वॉटर, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्येच राहणारे आहे, बरोबर। मग आता कोण फ्रेश वॉटरमध्ये राहणारे कोण आहेत, हायड्रा आहे। ठीक आहे, मराईन वॉटरमध्ये कोण कोण राहतं, मराईन वॉटरमध्ये राहणारे आहेत नाही का, हायड्राचं एक एक्झाम्पल झालं। अजून कोणतं एक्झाम्पल आपण देऊ शकतो यांच्यामध्ये, सी ॲनिमॉन आहे, तर सी कोरल्स आहेत। सी ॲनिमॉन आहेत, यांच्यासारखे जे ॲनिमल्स असतात ते कुठे राहतात, ते राहतात मराईन वॉटरमध्ये। ठीक आहे, अजून आता याच्यामध्ये यांचं जे निडारियावालं नाव आहे ते कसं पडलं, कारण यांच्याकडे असलेल्या स्पेशलाइज्ड सेल्समुळे। आता त्या स्पेशलाइज्ड सेल्स कोणत्या, आता निडारिया, जर का आपण हायड्राचं स्ट्रक्चर बघितलं, तर हायड्राचं स्ट्रक्चर काहीसं असं असतं का बघा। आता हे एकदम मला परफेक्ट नाही काढता येणार, पण हे काहीसं असं स्ट्रक्चर असतं हायड्राचं, आणि इकडे काय असतात त्याला, हे असे नाही का, काय म्हणतो आपण, हे टेंटॅकल्स असं काही म्हणतो ना, ते वाले आलेले असतात। ठीक आहे, मग हे कशाचं काम करतात, इथे हे सिंगल ओपनिंग आहे। ठीक आहे, यांच्यामध्ये असलेली सिमेट्री कशी असते, रॅडियल सिमेट्री असते। आता रॅडियल सिमेट्री आपण आधी एक्सप्लेन केलेली आहे। त्याच्यानंतर कसे असतात, हे डिप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे 2 लेयर असतात यांच्याकडे, डिप्लोब्लास्टिक। कसे असतात, असिलोमेट असतात, बॉडी कॅव्हिटी नाही, असिलोमेट असतात। डायजेस्टिव्ह सिस्टीम कोणत्या प्रकारची असते, इनकम्प्लीट असते, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम। हे झाले यांचे काही महत्त्वाचे मुद्दे। एक्झाम्पल कोणते सांगितले, हायड्रा आहे, सी ॲनिमॉन आहे, सी कोरल्स आहेत। ठीक आहे, या सगळ्यांसारखे कुणामध्ये येतात, ते निडारियामध्ये येतात। मग आता मी तुम्हाला हायड्राचं एक्झाम्पलच सांगितलं। हायड्राला आपण कशामध्ये म्हणालो, जे गोड्या पाण्यामध्ये राहणार आहे। मग यांना निडारिया असं का म्हणतोय, कारण इकडे काही सेल्स असतात, त्या सेल्सना आपण काय म्हणतो, निडोसाइट्स असं म्हणतो। यांना आपण काय म्हणतो, निडोसाइट्स किंवा निडोब्लास्ट असं सुद्धा म्हणतो या असलेल्या सेल्सना, की जिकडून हे काय आलेले असतात, बाहेर टेंटॅकल्स आलेले असतात। ठीक आहे, यांच्यामध्ये प्रोडक्शन कसं होतं, रिप्रोडक्शन कसं होतं, असेक्शुअल पद्धतीने होतं, कारण हायड्राला तुम्ही कुठूनही कट करा, यांच्याकडे रिजनरेशनची ॲबिलिटी असते। ठीक आहे, मग रिजनरेट करू शकणाऱ्या सेल्स कोणत्या असतात, टोटिपोटंट सेल्स ज्यांना आपण म्हणतो, की ज्या पुन्हा काय करू शकतात, टोटिपोटंट सेल आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहे, की ज्यांच्याकडे कपॅसिटी असते एखादा नवीन ऑर्गॅनिझम निर्माण करण्याची, त्या सेल्सना आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल सेल्स। त्यांना आपण म्हणतो इंटरस्टेशियल सेल्स असं आपण यांना म्हणतो। ठीक आहे, मग हे जे काही असतात ना टेंटॅकल्स ज्यांना आपण म्हणतो, किंवा हायड्रावालं, इकडे काय असतात, निडोसाइट्स असतात, आणि हे काय आहेत, त्यांचे टेंटॅकल्स आहेत। म्हणजे हे कशाचं काम करतात, ऑफेन्सिव्ह प्लस डिफेन्सिव्ह। म्हणजे जर का आपण एखादी यांची एक सिंगल सेल बघितली ना, तर काहीसं हे अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं बघा। ठीक आहे, इकडे आतमध्ये हे आहे, आणि इथून एक अशी ट्यूब निघालेली असते। ठीक आहे, आणि या ट्यूबला इकडे काय असतात, हे अशा टाईपचे काहीतरी गुंडाळलेले कॉइल्ड झालेलं स्ट्रक्चर असतं। ठीक आहे, की जे काय म्हणून काम करतं, ऑफेन्सिव्ह प्लस डिफेन्सिव्ह। आता ऑफेन्सिव्ह प्लस डिफेन्सिव्ह म्हणजे काय,
तर स्वतःचं संरक्षण करण्याचं सुद्धा काम करतं. आणि जर का त्याला काहीतरी खायचं आहे, काहीतरी पकडायचं आहे, तरीसुद्धा ते काय करतं, हे जे काही दिसतंय ना आपल्याला कॉइल्ड स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, हो ना, आपण माशाचा गळ कसा टाकतो त्या टाईपमध्ये हे काय करतात, बाहेर टाकतात. यांना कळालं की नाही आता कोणीतरी आलेलं आहे, मग ते काय करतात, त्या ॲनिमल्सवरती ते टाकतात आणि त्याला आत ओढून घेण्याचं काम करतात. मग हे जे असतात ना, हे झालेले कॉइल्ड वालं स्ट्रक्चर जे आहे ना, त्यांच्याकडे एक काय असतं, एक नाही का हिप्नोटाईज करणारं एक एन्झाईम असतं, ज्याला आपण हिप्नोटॉक्सिन असं म्हणतो, ठीक आहे. मग काय होतं, ते पुढच्या याच्यावरती ते जर दंश करणे ज्याला आपण म्हणतो ना, तसं केलं की तो पुढचा जो काही ॲनिमल आहे ज्याला त्यांनी पकडलेला आहे ते काय होणार आहे, हिप्नोटाईज होणार आहे. मग त्याच्यासोबत आता जे काही करायचं ते करा, एक तर खायचं असेल तर खा, नाही तर सोडून द्या, ठीक आहे. अशा पद्धतीचं हे त्यांचं काहीचं स्ट्रक्चर असतं, ज्यांच्याकडे पॉवर जास्त असते रिजनरेशनची. का? कारण हे काय करू शकतात, यांच्याकडे टोटिपोटंट सेल्स आहेत, ज्या टोटिपोटंट सेल्सना आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल सेल्स असं म्हणतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, हे जे असतात ना निडारिया, त्यांच्यामध्ये दोन बॉडी टाईप आपल्याला पाहायला मिळतात, दोन प्रकारचे बॉडी टाईप पाहायला मिळतात. मग ते दोन्ही प्रकारचे बॉडी टाईप कोणते? पहिला म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, काही जे असतात ना निडारिया ते कसे राहणारे असतात बघा, कॉलनीजमध्ये राहणारे असतात, ठीक आहे. आणि काही जे असतात ना ते सेपरेट असतात, फ्री लिव्हिंग राहणारे असतात, ठीक आहे. म्हणजेच काय, एकटे राहणारे असतात आहे, ठीक. मग आता आपण बघूया, यांच्यामध्ये दोन प्रकारचे स्ट्रक्चर असतात. कोणत्या दोन प्रकारचे? पहिलं म्हणजे ना असं दंडगोल शेप, ज्याला आपण पॉलिप शेप असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे हे असं काहीचं नाही का, हे अशा टाईपचं काहीचं स्ट्रक्चर असतं, ओके. आता मला ती डायग्राम एवढी व्यवस्थित येत नाही, पण हे अशा काहीतरी पॉलिप टाईपचं स्ट्रक्चर असतं, दंडगोल, ज्यांना आपण पॉलिप्स असं म्हणतो. मग या पॉलिप्समध्ये कोण येतं, जे काही सी कोरल्स वगैरे असतात ना, सी कोरल्स आहे, सी ॲनिमल्स आहेत, हे सगळं कोणामध्ये येतं, या पॉलिप्समध्ये येतं. आणि दुसरं जे स्ट्रक्चर असतं ना, ते असं अम्ब्रेला शेप स्ट्रक्चर असतं. आता हे आला छत्रीचा दांडा असा खाली, आणि इकडून ही वरती काय आहे, अम्ब्रेला. हे असं अम्ब्रेला टाईप स्ट्रक्चर असतं, ज्याला आपण काय म्हणतो, मेड्युसा असं म्हणतो, मेड्युसा आहे, ठीक. अशा दोन प्रकारचं स्ट्रक्चर येतं. पण काही ऑर्गॅनिझम असे असतात की जे काय करतात, यांच्यामध्ये म्हणजे याच्यामधून याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतात. काही असे असतात जे याच्यामधून याच्यामध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे जरी याचे दोन टाईप शरीरांचे प्रकार वेगळे असते, तरी सुद्धा काही नाही का, रिप्रोडक्शनच्या वेळे ते काय करू शकतात, याच्यामधून याच्यामध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात, इकडून ते इकडे सुद्धा येऊ शकतात. हे होतं इन शॉर्ट कशाचं, निडारियावालं स्ट्रक्चर. निडारियाला आपण निडारिया का म्हणालो, कारण त्यांच्याकडे निडोसाइट्स असतात, आहे, ठीक. की त्या निडोसाइट्स ज्या सेल्स आहेत त्यांच्याकडे एक काय असतं, ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, राऊंडेड कॉइल्ड असं स्ट्रक्चर असतं, की जे काय करतं, ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह असे दोन्ही फंक्शन करतं. किंवा ज्याला आपण म्हणतो ना, आपल्याला कशाला तरी अटॅच होऊन राहायचं आहे, ठीक आहे ना, मग त्या अटॅच होऊन राहण्यासाठी सुद्धा ते काय करतं, हेल्प करतं, ठीक आहे. त्यानंतर अजून हे दुसरे दोन शरीरांचे प्रकार, की त्यांच्यामध्ये बॉडी फॉर्म दोन टाईपचे असतात. पहिला आहे पॉलिप्स आणि दुसरा आहे मेड्युसा, ठीक आहे. आपण यांचे एक्झाम्पल्स बघितले, हायड्रा बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं फायसेलियाला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. नंतर आपण पुढे गेलो, पुढे यांच्यामध्ये 4 क्लासेस आपल्याला पाहायला मिळतात. ते 4 क्लासेस कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिला आहे हायड्रोझोआ, त्याच्यानंतर आपण पुढे गेलो, दुसरा आहे स्किफोझोआ, तिसरा क्लास आहे क्युबोझोआ, आणि चौथा क्लास आहे अँथोझोआ, ठीक आहे. यातला हा पहिलावाला जो क्लास आहे ना, तो पहिलावाला क्लासमध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये पण आढळतात आणि मराईन वॉटरमध्ये पण आढळतात, ठीक आहे. आणि इकडे बाकीचे जे सगळे आहेत ते सगळे आपल्याला कोणामध्ये आढळतात, मराईन वॉटरमध्ये, खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात, ठीक आहे. मग आता इथे यांच्यामधला आपल्याला मुद्दा काय, आपल्याला हे तर माहीत असतं की निडारिया आहेत, निडारियाला निडारिया का म्हणतात, कारण हायड्राचं एक्झाम्पल तर आपल्या पक्क लक्षात राहतं, ठीक आहे. आणि त्याचे डायग्राम पण, कारण आपण ती अगदी आपल्या स्टेट बोर्डपासून बघत आलेलो असतो, अगदी 11वी 12वी पर्यंत, ठीक आहे. मग आता नेमकं हायड्रा म्हणजे निडारियामध्ये येतं, ज्याला सिलेंटराटा असं आपण म्हणतो, सिलेंटराटा हे जुनं नाव झालं. मग आता इकडे हायड्रा हे कोणत्या क्लासमध्ये येतं हे जर का विचारलं तर तिथे आपल्याला प्रश्न पडतो, मग नेमकं हे 4 क्लासेसमध्ये कोणतं येतं, तर हायड्रा या हायड्रोझोआ या क्लासमध्ये येतं,
ठीक आहे. त्यानंतर स्किफोझोआ याच्यामध्ये कोणते कोणते येतात, याच्यामध्ये मेड्युसामधले जे असतात ना, जो आपण शेप बघितला अम्ब्रेला शेप, मग त्या मेड्युसामध्ये येणारे सगळे कोणामध्ये येतात, या स्किफोझोआमध्ये येतात. एक्झाम्पल कोणतं आहे, जेलीफिश किंवा त्याला आपण ऑरेलिया असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर हे जे क्युबोझोआ आहेत, क्युबोझोआ सुद्धा कुठे आढळत आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये आढळत आहेत. यांच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आपण सांगूयात. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे कायरोनिक्स आहे. त्यानंतर सी वास्प्स आहेत. ठीक आहे. आणि लास्टवालं कोणतं आहे, अँथोझोआचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं, ज्याच्या सी कोरल्स, सगळे जे काही सी कोरल्स आहेत ज्याच्यामुळे प्रवाळ बेटे तयार होतात, तुम्ही भूगोलात शिकलेला असाल, ते सी कोरल्स कोणाकडे येतात, सी कोरल्स, सी ॲनिमॉन्स सगळे कोणामध्ये येतात, या अँथोझोआमध्ये येतात. त्यानंतर सी फॅन्स वगैरे असे जे काही सगळे ॲनिमल्स आहेत ते कोणामध्ये येतात, इकडे येतात. इथे आपलं क्लिअर झालं. सगळ्यात पहिला दुसरा फायलम ओव्हरऑलमध्ये दुसरा आजच्या लेक्चरमधला पहिला, ज्याला आपण फायलम निडारिया असं म्हणालो. निडारिया लक्षात आलेला आहे तुमच्या. याच्या पुढचा आपला फायलम आहे, तुम्हाला मी एक चार्ट टाकते, 2 चार्ट टाकते लेक्चरच्या एंडला, की ज्याच्यामुळे तुम्हाला हे जे सगळे फायलम आहेत त्या सगळ्या फायलमची एक तर सिमेट्री, बॉडी सिमेट्री काय आहे, त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी कोणत्या प्रकारची आहे, त्यांच्यामध्ये असलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, इनकम्प्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीमवाला आत्ता सांगून देते, कारण आपल्याला पुढचे बघताना ते थोडंसं इझी जातं. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते ते जे पहिलं आहे ना, त्यांच्यामध्ये अब्सेंट असते. अब्सेंट कोणामध्ये असते, इनकम्प्लीट कोणामध्ये असते, आणि कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम कोणामध्ये असते, की ज्यांच्याकडे दोन्ही ओपनिंग आहेत. ठीक आहे. अशा कोणाकोणामध्ये असते बघा. पहिल्यामध्ये अब्सेंट आहे, दुसऱ्या ते चौथ्या फायलमपर्यंत इनकम्प्लीट आहे, आणि कंप्लीट कोणामध्ये आहे, 5व्यापासून 10व्यापर्यंत. क्लिअर मुद्दे इथंपर्यंत. आपण पाहिला आता सेकंड फायलम आपला निडारिया. त्याच्या पुढचा आपला फायलम आहे फायलम टिनोफोरा. ठीक आहे. हे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहून ठेवा, मी वरती दिले त्या फॉर्मॅटमध्ये, थोडं इझी जातं लक्षात ठेवायला. टिनोफोरा हा फायलम आहे. आता टिनोफोरा आणि निडारिया या दोघांमध्ये आपण टिनोफोराला वेगळं का काढलं, कारण यांच्याकडे काहीतरी एक वेगळी प्रॉपर्टी असेल, किंवा काहीतरी कमी असेल, किंवा काहीतरी जास्त असेल, आहे बरोबर. टिनोफोरावाले जे काही येतात ना, सगळे जे काही येतात ॲनिमल्स येतात, तर ते आपल्याला कुठे आढळतात, तर मराईन वॉटरमध्ये आढळतात. म्हणून आपण यांना एक्सक्लुझिव्हली मराईन ॲनिमल्स असं म्हणतो. एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे सगळेच्या सगळे आपल्याला कुठे मिळणार आहेत, हे खाऱ्या पाण्यामध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतरचे आपले कोणते कोणते मुद्दे असतात की ज्याच्या थ्रू आपण एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिला मुद्दा, यांच्याकडे सिमेट्री कोणती असणार आहे, ऑब्व्हियसली रॅडियल सिमेट्री आहे ना, बरोबर. तिसऱ्यापर्यंत कोणती आहे, रॅडियल. पुढे चौथ्यापासून पुढे कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे, बरोबर. इकडे झाली रॅडियल. रॅडियलच्या नंतर हे कसे असतात, ओसिलोमेट असतात. काय असतात, ओसिलोमेट असतात, म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही आहे. त्याच्यानंतर कसे असतील, डिप्लोब्लास्टिक. कसे असतील, डिप्लोब्लास्टिक म्हणजेच 2 लेयर्स आहेत, आहे बरोबर. अजून काय राहिलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम कोणत्या स्वरूपाची असते, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते, इनकम्प्लीट. त्याच्यानंतर पुढे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन काय असेल, टिश्यू. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू लेवलची, म्हणून तर इकडे इनकम्प्लीट आहे, एकच सिंगल ओपनिंग असणार आहे. हे झाले काही महत्त्वाचे गुणधर्म. मग आता इकडे यांच्यामध्ये जेव्हा आपण टिनोफोरा अभ्यासतोय, तेव्हा टिनोफोरामध्ये निडारियामध्ये काय होतं, निडारियामध्ये जी काही त्यांच्यामध्ये जो स्पेस असतो ना, त्या बॉडीच्या मध्ये जो स्पेस असतो मध्ये, त्याला आपण सिलेंटेरॉन असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्या सिलेंटेरॉनमुळे त्याला आधी आपण सिलेंटेराटा म्हणत होतो, पण नंतर त्यांच्याकडे निडोसाइट्स सुद्धा आले. ठीक आहे, की जे काय करतील, पकडतील जे काही असेल त्यांचं कोणी खाद्य जे असेल त्याला, कोणता एखादा दुसरा ऑर्गॅनिझम असेल त्याला, ते ऑफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह होते फंक्शनमध्ये. इकडे आपण आलो, मग यांच्याकडे ते जे काही निडोसाइट्स असतात ते निडोसाइट्स आपल्याला इकडे मिळत नाहीत, म्हणून आपण यांना वेगळं काढलं. यांचा शेप कसा असतो, हे असतातच थोडे स्पेरिकल शेप. यांचा शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो. म्हणजे कसा बघा, हे अशा शेपमध्ये काहीसे असतात, आणि याला इकडून मुवमेंटसाठी या 2 काय असतात, सिलिया असतात. काय असतात, सिलिया असतात. लोकोमोशन करण्यासाठी. हे काही सेडेंटरी नसतात, कुठेतरी असे चिकटून राहिलेले नसतात. यांना मुवमेंटसाठी काय असतात, यांच्याकडे सिलिया असतात.
आहे बरोबर. नंतर आपण पुढे गेलो, काय काय मुद्दा राहिला, सगळ्यात महत्त्वाची टिनोफोराची प्रॉपर्टी कोणती, बायोल्युमिनन्स. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी कोणती आहे, बायोल्युमिनन्स ही प्रॉपर्टी टिनोफोराची लक्षात ठेवायची. बायोल्युमिनन्सचा अर्थ होतो इमिशन ऑफ लाईट, इमिशन ऑफ लाईट. म्हणजे यांच्याकडे कोणती प्रॉपर्टी असते, लाईट इमिट करण्याची प्रॉपर्टी असते. म्हणजे आपण ते काजवे वगैरे जे बघतो ना ते, पण ते म्हणजे आपण टिनोफोरामध्ये त्यांना नाही इन्क्लूड करणार का, कारण हे कसे आहेत, एक्सक्लुझिव्हली मराईन आहेत. पाण्यामध्ये असलेले जे असतात ना, जे लाईट इमिट करू शकतात, ज्यांच्याकडे बायोल्युमिनन्सवाली प्रॉपर्टी आहे, त्यांना आपण टिनोफोरा असं म्हणणार आहे. टिनोफोराला अजून दुसरं नाव काय आहे, कोम जेलीज असं नाव आहे यांना आपण कोम जेलीज असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. एक्झाम्पल कोणते कोणते आपण सांगणार आहे याच्यामध्ये, टिनोप्लाना आहे, अजून कोणता आहे, प्ल्युरोब्रॅकिया आहे. हे यांचे सगळ्यात महत्त्वाचे दोन एक्झाम्पल झाले. टिनोप्लेना आहे, प्ल्युरोब्रॅकिया आहे, आणि हे यांचे सगळ्यात महत्त्वाचे गुणधर्म. खूपच सोपं आहे टिनोफोरा सगळ्यात जास्त. ठीक आहे, कारण आपण तिकडे काय बघितले, क्लासेस बघितले, इकडे आपल्याला ते क्लासेस सुद्धा नाही आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला फायलम आहे, हे उगाचच पुसलं गेलं, त्याच्या पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला फायलम कोणता, फायलम प्लॅटीहेल्मिंथस. चौथा फायलम, फायलम प्लॅटीहेल्मिंथस. आता प्लॅटीहेल्मिंथस फायलम आहे, अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय, प्लॅटीचा, हेल्मिंथस म्हणजे काय, वर्म्स, हेल्मिंथस म्हणजे वर्म्स. त्याच्यानंतर प्लॅटीचा अर्थ काय होतो, फ्लॅट, म्हणजेच काय, फ्लॅट वर्म्स. आता फ्लॅट आहेत, पण नेमके कसे फ्लॅट आहेत, डोक्याकडून पायाकडे फ्लॅट आहेत की पाठ आणि पोट असे हे आहेत, फ्लॅट आहेत, बरोबर आहे. मग हे कसे आहेत फ्लॅट, डॉर्सो वेंट्रली, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. म्हणजे कसे फ्लॅट आहेत हे, या अशा प्रकारे, नाही का, इकडून असे फ्लॅट आहेत. ठीक आहे, असे नाही हं, इकडून असे, म्हणून आपण यांना काय म्हणतोय, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म, एक्झाम्पल जर का सांगायचे झाले तर एक्झाम्पल आपण कोणाचं सांगतो बघा, मी इथे डायग्राम काढून दाखवते. हे काय झालं, हे आहे बघा, कोणाच्या लक्षात असेल तर ही डायग्राम कशाची आहे, ही आहे टेपवर्मची डायग्राम आहे, ज्याला आपण टेनिया असं म्हणतोय. विचारलेला प्रश्न आहे, PYQ आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी आपल्याला टेपवर्म दिलेलं होतं आणि त्याचं पुढे नाव दिलेलं होतं, टेनिया सोलियम असं नाव आहे याचं. ठीक आहे, टेनिया सोलियम. हे कशामध्ये आपण बघतो, प्लॅटीहेल्मिंथसमध्ये बघतो. अजून कोणतं एक्झाम्पल सांगू शकतो आपण प्लॅटीहेल्मिंथसचं, फॅसिओला. फॅसिओलाला आपण काय म्हणतो, लिव्हर फ्लूक असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, लिव्हर फ्लूक, फॅसिओलाला आहे. ठीक, इथंपर्यंत. पुढे जाऊयात. हे झालं डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. अजून काय, जर का याला इथे कुठे कट केलं किंवा या लिव्हर फ्लूकला आपण कुठे कट केलं तर ते काय करू शकतात, पुन्हा स्वतःला ग्रो करू शकतात. म्हणजे यांच्याकडे रिजनरेशनची ॲबिलिटी असते. कोणती ॲबिलिटी असते यांच्याकडे, रिजनरेशनची ॲबिलिटी असते. कोणाकडे, प्लॅटीहेल्मिंथसकडे. ठीक आहे, पुढे गेलो, यांच्याकडे बॉडी सिमेट्री कशी असते, पहिल्यामध्ये बॉडी सिमेट्री असिमेट्रिकल, दुसरे दोन रॅडिकल सिमेट्री, आणि नंतरचे हे जे दोन आले तर त्यांच्यामध्ये सिमेट्री कोणती असते, बायलॅटरल सिमेट्री. आता इथून पुढे सगळ्यांमध्ये सिमेट्री कोणती आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. ठीक आहे, सिमेट्री बायलॅटरल, पण आहेत कसे, असिलोमेट. कसे आहेत, असिलोमेट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का, सगळ्यात पहिले बायलॅटरल सिमेट्रीवाले कोणते आहेत, हे आहेत. आणि अजून काय, ट्रिप्लोब्लास्टिक. सगळ्यात पहिले ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल कोण, ट्रिप्लोब्लास्टिक, प्लॅटीहेल्मिंथस. यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असेल, इनकम्प्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असेल, इनकम्प्लीट, सिंगल ओपनिंग. ठीक आहे, हे काय झालं आपलं, प्लॅटीहेल्मिंथस झाला. आपण प्लॅटीहेल्मिंथसचे एक्झाम्पल सुद्धा पाहिले. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आता आपला पुढचा फायलम आहे, कोणता फायलम आहे आपला, फायलम अस्कीहेल्मिंथस.
फायलम एस्की हेल्मिंथस. हेल्मिंथस म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, हेल्मिंथस म्हणजे वर्म्स. आणि ॲस्किल किंवा यालाच आपण दुसरं नाव काय देतो, निमॅटो हेल्मिंथस. निमॅटो हेल्मिंथस. ठीक आहे. निमॅट म्हणजे काय, राऊंड. आणि हेल्मिंथस म्हणजे वर्म्स, म्हणजेच काय, राऊंड वर्म्स. ठीक आहे. मग याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं, ॲस्कॅरिस. ठीक आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, अजून कोणतं आहे, वुचेरिया आहे, बरोबर. ज्याच्यामुळे कुठला डिसीज होतो, ELEP, टॅसिस, एलिफंटॅसिस म्हणजेच हत्ती रोग आपण ज्याला म्हणतो ना, तो हत्ती रोग आपल्याला कोणामुळे होतो, या वुचेरियामुळे होतो, की ज्याचे वेक्टर म्हणून कोण काम करतं, वेक्टर म्हणून कोण काम करतं, फिमेल क्युलेक्स. ठीक आहे. क्युलेक्स हे डासाचं नाव आहे. ठीक आहे. त्याची जी फिमेल असते ती काय करते, याचं काम करते. ठीक आहे. वेक्टर म्हणून काम करते, म्हणजे तो पसरवण्याचं काम करते. मग ॲस्की हेल्मिंथसचे अजून सगळ्यात महत्त्वाचे गुणधर्म कोणते, ॲस्कॅरियासिस झालं एक्झाम्पल, त्याच्यानंतर वुचेरिया झालं. ठीक आहे. ॲस्कॅरियासिस कुठे आढळतात, आपल्याला आपल्या गट्समध्ये आढळतात. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला डिसेंट्री वगैरे होऊ शकते. ठीक आहे. हे वाले वर्म्स झाले. आता हे कसे असतात, यांचे काही गुणधर्म. सगळ्यात पहिलं सिमेट्री कोणती, बायलॅटरल. नंतर कसे असतात, ॲस्की हेल्मिंथस. ॲस्की हेल्मिंथस थोडेसे एक स्टेप वरती गेले. एक स्टेप वरती गेले कोणत्या बाबतीत, आधीपर्यंत कसे होते, असिलोमेट होते, आता कसे झाले, सुडोसिलोमेट झाले. कसे झाले, सुडोसिलोमेट्स झाले. कसे झाले, सुडोसिलोमेट्स झाले. सुडो म्हणजे फॉल्स. त्याच्यानंतर आपण अजून पुढे गेलो, हे कसे असतात, मोस्टली कसे असतात, हे मोस्टली कसे असतात, पॅरासायटिक असतात. कसे असतात, पॅरासायटिक असतात. म्हणूनच तर हे आपल्याला म्हणजे पॅरासायटिक म्हणजे डिसीज कॉझिंग, ज्याच्यामुळे आपल्याला कोणता तरी डिसीज होऊ शकतो, असे असतात कोण, ॲस्की हेल्मिंथस. ठीक आहे. मग ॲस्की हेल्मिंथसचे जे एक्झाम्पल झाले ना, त्याच्यात बघा, जर का आपण मेल आणि फिमेलमध्ये काय डिफरन्स असतो, तर हे काहीसे असे असतात, हे मेल असतात. ठीक आहे. म्हणजे थोडंसं असं कॉइल्ड टाईप स्ट्रक्चर असतं ना, ते वाले काय झाले, मेल झाले. कसे असतात, शॉर्ट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फिमेलवाले अशा थोड्याशा स्ट्रेट असतात, लॉंग असतात, आहे बरोबर. आणि हे असं कोणतंही कॉइल्ड स्ट्रक्चर फिमेलकडे नसतं. ठीक आहे. मग ह्या दोघांमधला आपण डिफरन्स लगेच ओळखू शकतो, की ॲस्की हेल्मिंथस जे फायलम आहे त्याच्यामधला ॲस्कॅरियासिसवाली मेल कोणतं, फिमेल कोणतं. कारण काय फरक आहे, मेल जे असतात ते शॉर्ट असतात, कॉइल्ड असतात, आणि या कशा असतात, लॉंग आणि स्ट्रेट असतात. हा होता फायलम ॲस्की हेल्मिंथस. आणि याच्यामध्ये आपल्याला हेच लक्षात ठेवायचे, डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा कशी असणार आहे, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असणार आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे होते ॲस्की हेल्मिंथस रिलेटेड. आता त्याच्यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा फायलम तो म्हणजे ॲनिलिडा. फायलम ॲनिलिडा. ठीक आहे. याच्यामधला अजून जो काही फॅक्च्युअल डाटा वगैरे असेल ना एक्स्ट्रा, आपला इथे एखादा मुद्दा सांगायचा राहू शकतो, तो तुम्हाला व्यवस्थितपणे मिळेल. सो डोंट वरी. ठीक आहे. हे प्रिपेअर करताना ना तुम्ही इतर NCERTमधून जरी हा पार्ट प्रिपेअर केला ना तरी फार छान आहे. NCERTमध्ये खूप छान दिलेलं आहे, आणि 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे तिकडे सुद्धा छान दिलेलं आहे. पण जर का जमलं तर NCERT करा, थोडंसं डीप आहे. आणि नसेल तर मग स्टेट बोर्डमधून केलं तरी ते ठीक आहे, सफिशियंट आहे. ॲनिलिडा हा फायलम आहे. आता याला ॲनिलिडा असं का म्हणतो आपण, याला ॲनिलिडा म्हणतो कारण यांच्याकडे काय असतात, असे सेगमेंट्स असतात. काय असतात, असे सेगमेंट्स असतात. आता मला ते एवढे प्रॉपर असे काढता येत नाही आहेत, पण हे अशा टाईपमध्ये काय असतात, सेगमेंट असतात, ज्यांना आपण मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल असं म्हणतो. ठीक आहे. हे सेगमेंट ज्यांच्याकडे आहेत त्यांना आपण ॲनिलिडा असं म्हणालो. ॲन्युलसचा अर्थ काय होतो, ॲन्युलसचा अर्थ होतो रिंग्स. म्हणजे रिंग्स ह्याच कोणत्या फॉर्ममध्ये असतात, या सेगमेंटच्या फॉर्ममध्ये असतात, रिंग किंवा सेगमेंट, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ॲनिलिडा असं म्हणतो. ठीक आहे. मग काही ॲनिलिडा हे कसे असतात, ॲक्वॅटिक असतात, म्हणजे काही पाण्यात राहणारे असतात, आणि काही कसे असतात, टेरेस्ट्रियल असतात. काही कसे असतात, टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे पाण्यात सुद्धा राहू शकतात, इकडे सुद्धा राहू शकतात. ठीक आहे. यांच्याकडे जे काही लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असते, ती लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणत्या प्रकारची असते, ऑर्गन सिस्टीम लेवलची असते. कोणती असते, ऑर्गन सिस्टीम लेवल आली म्हणजे आता इकडे ऑर्गन सिस्टीम आली म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असेल, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. ठीक आहे. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. ॲनिलिडामध्ये एक्सक्रीशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं एक युनिट असतं. ठीक आहे. ज्या युनिटला आपण नेफ्रिडिया असं म्हणतो.
एक्सक्रिशनसाठी कोणतं युनिट असतं? नेफ्रिडिया. हे लक्षात ठेवायचं आहे, PYQ आहे. ठीक आहे, हे झालं नेफ्रिडिया. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. बॉडी सिमेट्री कशी असणार आहे? बायलॅटरल सिमेट्री. बॉडी सिमेट्री कशी? बायलॅटरल सिमेट्री आहे. ठीक, पुढे गेलो अजून आपण. बॉडी सिमेट्री झाली. हे कसे असतील? सिलोमेट असतील. मग आपण म्हणू शकतो का सगळ्यात पहिले सिलोमेट कोणते? ॲनिलिडा. कारण एस्के हेल्मिंथस कसे होते? सुडो सिलोमेट होते. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले सिलोमेट्स कोण आहेत? ॲनिलिडा आहेत. कोण आहेत? सिलोमेट्स. ॲनिलिडा हे आहेत. ठीक आहे, ॲनिलिडाचे एक्झाम्पल्स आपण कोणते कोणते देऊ शकतो? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं एक्झाम्पल अर्थवर्म. कोणतं आहे? अर्थवर्म आहे. ठीक आहे, अजून काही जे असतात ना ते काही पॅरासायटिक असतात किंवा ज्यांना आपण पॅरासायटिक असं पण नाही म्हणू शकत आपण, नाही का, ब्लड सकिंगवाले असतात. ठीक आहे, कोणतं येतं त्याच्यामध्ये एक्झाम्पल? लीचेसचं एक्झाम्पल येतं. लीचेस हे काय करतात? तुम्ही बघा बघितले असतील जळू वगैरे, नाही का. लीचेस जर का ते काय करतात? आपल्या शरीरावरती जर का ते चिकटले एकदा तर ते काय करतात? ब्लड सक करतात. आहे बरोबर. आणि ते आपल्याला लवकर जाणवत पण नाही का? कारण ते जे केमिकल सिक्रेट करतात ना त्याच्यामुळे आपला जो तिथला एरिया जो असतो ना तो काय होऊन जातो? त्याला काय म्हणतात नाही का, असा स्टन होऊन जातो. आपल्याला तिथे काही जाणवत नाही. ठीक आहे, मग अशा पद्धतीचं. मग हे जे लीचेस असतात तर त्यांची जी सलायवा असते ना, सलायवा, त्यांची जी लाळ असते त्या सलायवामध्ये काय असतं? सलायवामध्ये एक केमिकल असतं, ज्या केमिकलला आपण काय म्हणतो? हिरुडिन असं म्हणतो. हिरुडिन असं म्हणतो की जे काय करतं? अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करतं. काय करतं? अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करतं. म्हणून हे ना काही मेडिसिनल युजेस पण आहेत, काही नाही का मेडिकल ॲप्लिकेशन्ससुद्धा आहेत. म्हणजे ऑपरेशनच्या वेळेसुद्धा ते काय केलं जातं? वापरलं जातं. काय आहे? लीचेसच्या सलायवामध्ये असलेलं जे हिरुडिन आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲनिलिडाला जर का आपण क्लासिफाय केलं तर ॲनिलिडाला आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. ते 3 ग्रुप्स आपण बघूयात आणि त्यांचे ग्रुप वाईज आपण एक्झाम्पल्स बघूयात की जेणेकरून नोट डाऊन करून घ्या जरी. ठीक आहे, बेनिफिशियल राहील. सगळ्यात पहिला आहे पॉलिकायटा. सगळ्यात पहिला आहे पॉलिकायटा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे ऑलिगोकायटा. पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि तिसरा आहे हिरुडिनिया. हिरुडिनिया. ठीक आहे, आता हे जे पॉलिकायटा आहेत ना ते पॉलिकायटा हे सगळे कुठे आढळतात? खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात. सुरुवातीलाच सांगितलं होतं ॲनिलिडा काही ॲक्वॅटिक असतात, काही टेरेस्ट्रियल असतात. ठीक आहे, ॲक्वॅटिक आहेत म्हणजे काही त्यांच्यामध्ये खाऱ्या पाण्यात आढळणारे आहेत, काही त्यांच्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये आढळणारे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा कोणता? खाऱ्या पाण्यामध्ये आढळणारे असतात. त्यानंतर यांच्याकडे हालचालीसाठी ना काय असतात? सिलिया असतात, ज्यांना आपण पॅरापोडिया असं म्हणतो. पॅरापोडिया असं म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण कोणते कोणते एक्झाम्पल सांगू शकतो? जसं की पहिलं म्हणजे नेरिस, सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल नेरिस. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे अरेनिकोला. अरॅनिकोला. ठीक आहे, असे काही एक्झाम्पल आहेत. ऑलिगोकायटा जे आहेत त्या ऑलिगोकायटाजमध्ये हे कसे असतात? भूचर असतात, म्हणजे जे टेरेस्ट्रियल असतात. कसे असतात? हे टेरेस्ट्रियल असतात. यांच्यामध्ये कोणते कोणते आपण एक्झाम्पल सांगू शकतो? यांच्यामध्ये कोणामध्ये? ऑलिगोकायटामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे मेगाकोलेक्स. थोडेसे एक्झाम्पल लक्षात ठेवायला कठीण आहे मेगाकोलेक्स. माझ्याही थोडेसे व्यवस्थित लक्षात नाही राहत एक्झाम्पल. त्याच्यानंतर फेरेटिमा, अर्थवर्म, हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. अर्थवर्म लक्षात राहण्यासारखं. यालाच अर्थवर्मचं दुसरं नाव काय आहे? फेरेंटिमा. फेरेंटिमा. आणि हिरुडिनिया, हिरुडिन कोणाच्या सलायवामध्ये असतं? लीचेसच्या सलायवामध्ये असतं, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? हिरुडिना असं म्हणतोय. मग तिकडे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं? हे लीचेस आहे. बरोबर, हे झाले आपले 3 ग्रुप्स झाले आहे. बरोबर, इकडे तेच सांगितलेले आहे आपल्याला की रक्त पितात, नाही का, ब्लड सकिंग असतात वगैरे वगैरे. हे झाले आपले 3 ग्रुप्स. या 3 ग्रुप्सचे आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. कसं काय? आता हे का गरजेचं आहे क्लास पाहणं? ॲनिलिडामध्ये अर्थवर्म येणार हे तर कन्फर्म आपल्याला येतच असतं की ॲनिलिडा म्हणजे अर्थवर्म. आपण काय म्हणतो? ॲनिलिडा सेगमेंटेड असलेले. ठीक आहे, मग ॲनिलिडा कोणत्या क्लासमध्ये येते विचारलं तर आन्सर काय असेल? ऑलिगोकायटा. यांच्यावरती प्रश्न आलेत
ऑलिगोकायटा, पॉलिकायटा वगैरे वगैरे. हिरुडिनिया लक्षात ठेवा, कारण तिकडे काय असतात, लीचेस असतात, ब्लड सक करणारे. हिरुडिन असतं की जे काय करतं, अँटीकोॲग्युलंटचं काम करतं. पॉलिकायटाचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, नेरीस वगैरे आहे. ठीक आहे, हे हा होता आपला पुढचा फायलम आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा आणि वास्ट असलेला फायलम. त्यानंतरचा आपला पुढचा फायलम आहे फायलम आर्थ्रोपोडा. ठीक आहे, आता आर्थ्रोपोडा याला असं नाव का पडलं, कारण आर्थ्रोसचा अर्थ होतो जॉईंटेड. आर्थ्रोसचा अर्थ असा होतो जॉईंटेड आणि पोडासचा अर्थ होतो लेग्स. ठीक आहे, म्हणजे हे या फायलममध्ये येणारे जे काही ॲनिमल्स आहेत तर त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं की नॉर्मली त्यांना पेअर ऑफ लेग्स तर असणारच आहेत, पण त्या कशा असतात, आपल्याला जॉईंटेड आहेत किंवा अशा बाहेरून आपण जोडलेत अशा टाईपमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून आपण यांना नाव दिलं आहे आर्थ्रोपोडा असं. ठीक आहे, म्हणजे जेवढे काही ॲनिमल्स आपण अभ्यासतो किंवा जेवढी काही ॲनिमल किंगडम आहे त्या किंगडममध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल्स हे कोणत्या जर का कॅटेगरीमध्ये येत असतील, फायलममध्ये येत असतील तर ते येतात आर्थ्रोपोडामध्ये. आणि म्हणून आपण आर्थ्रोपोडाला लार्जेस्ट फायलम असं म्हणतो. की सगळ्यात मोठा जो फायलम आहे तो, म्हणजे जवळजवळ जेवढा काही ॲनिमल स्पीसीज आहेत त्यामधल्या जवळजवळ म्हणते मी 80% जे काही आहे तर ते आपल्याला कुणामध्ये आढळतात, या आर्थ्रोपोडाजमध्ये आढळतात. ठीक आहे, म्हणून आपण यांना म्हणतोय लार्जेस्ट फायलम. मग आता आर्थ्रोपोडाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स काय, जसे की आपण आधी पाहिलेले होते तसे. सगळ्यात पहिलं हे म्हणजे सर्वत्र आढळणारे असतात. एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर असेल, लो टेम्परेचर असेल, सॅलिनिटी असेल, कुठेही आपल्याला आढळणारे कोण असतात, हे असतात. यांची जी सर्वायवलवाली कपॅसिटी असते ना ती सुद्धा सगळ्यात जास्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी कोणतेच जे काही ॲनिमल्स असतील ना ते सर्वाईव्ह नाही करू शकत अशा ठिकाणी हे सर्वाईव्ह करू शकतात, कारण यांच्या लार्वा म्हणजे आपण जे त्यांचे एग्ज असतात ते सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, की त्यांची सर्वायवल कपॅसिटी ही सगळ्यात जास्त असते. त्यानंतर पुढे आपण गेलो की हे कसे असतात तर ट्रिप्लोब्लास्टिक असतात. आहे बरोबर, आपण जेव्हा प्लॅटिहेल्मिंथसपासून पुढे येतो तेव्हा सगळे कसे आपल्याला मिळतात, ट्रिप्लोब्लास्टिक मिळतात. 3 लेअर ज्यांच्यामध्ये आहेत ते. त्यानंतर आहे यांचा जो एक्सटर्नल स्केलेटन असतो. ठीक आहे, म्हणजे बाहेरचं त्यांच्या शरीराचं जे आवरण असतं, बाहेरून मिळालेला त्यांना जो सपोर्ट असतो, ते एक्सटर्नल कव्हरिंग जे असतं तो एक्सटर्नल स्केलेटन हा कशाचा बनलेला असतो, कायटिन या शुगरपासून बनलेला असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. थोडं पुढे आपण गेलो, आपण पाहिलं यांच्यामध्ये होणारं रिप्रोडक्शन जे असतं ते कसं असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. आणि हे जे ॲनिमल्स असतात ते कसे असतात, युनिसेक्शुअल असतात. कारण काही म्हणजे आर्थ्रोपोडाजमध्ये येणारे जे ॲनिमल्स असतात ते कसे असतात, युनिसेक्शुअल असतात. कारण आधी जे काही फायलम आहेत त्यांच्यामध्ये काही ॲनिमल्स हे कसे असतात, हर्माफ्रोडाईट असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये दोन्ही सेक्सेस एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. तसं इकडे आर्थ्रोपोडामध्ये होत नाही, यांच्याकडे सेपरेट सेक्सेस असतात. आणि कसं रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. पुढे गेलो आपण एक्सक्रिटरी ऑर्गन. ठीक आहे, आर्थ्रोपोडाजमध्ये जे काही एक्सक्रिशन होतं ते एक्सक्रिटरी ऑर्गन, काहींमध्ये ग्रीन ग्लँड असतात, काहींमध्ये कॉक्सेल ग्लँड असतात, काहींमध्ये माल्फिजियन ट्युब्यूल सुद्धा असतं, काहींमध्ये माल्फिजियन ट्युब्यूल सुद्धा असतं. आता हे सगळं ना आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टीमच्या वेळी माल्फिजियन नलिका, माल्फिजियन ट्युब्यूल काय आहे हे सगळं कळेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, आता आर्थ्रोपोडामध्ये एक्सक्रिशन हे कोणत्या कोणत्या ग्लँड्सच्या थ्रू होतं किंवा कोणते कोणते ऑर्गन्स याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर काहींमध्ये माल्फिजियन ट्युब्यूल असतं, काहींमध्ये कॉक्सेल ग्लँड असतात आणि काहींमध्ये ग्रीन ग्लँड असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. यांच्याकडे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणती असेल, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणती असेल यांच्याकडे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आर्थ्रोपोडाजमध्ये ऑर्गन सिस्टीमची असते. आता ऑर्गन सिस्टीमची आहे म्हणजे यांचा बॉडी प्लॅन कसा असेल, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असतो. ठीक आहे, बॉडी प्लॅन कसा असतो, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असतो. म्हणजेच यांच्याकडे असणारी डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम ही कशी असते, वेल डेव्हलप असते. आर्थ्रोपोडाच्या आधी पाहिलेला आपण जो फायलम होता, फायलम ॲनिलिडा, ॲनिलिडामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईपची असते. ठीक आहे, क्लोज टाईप म्हणजे काय, तर त्यांचा ज्या काही ब्लड असतो त्याचा डिरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो कशामध्ये, ऑर्गन्सशी रिलेटेड. बरोबर, म्हणजे तिकडे ब्लड वेसल्स नसतात. ठीक आहे, काहींमध्ये. पण ॲनिलिडापासून पुढे कशी सुरुवात झाली, क्लोज सिस्टीमला, म्हणजेच काय, तिकडे काय असणार आहेत, ब्लड वेसल्स असणार आहेत.
ठीक आहे. सिमिलर इकडे सुद्धा काय आहे, ऑर्गन सिस्टीमचं ऑर्गन सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. पुढे आपण बघूयात, हे जे काही आर्थ्रोपोडा आहेत त्या आर्थ्रोपोडाला आपण एकूण 4 क्लासेसमध्ये क्लासिफाय करतो. ठीक आहे. हे आर्थ्रोपोडाचं सगळं बेसिक होतं की ते ट्रिप्लोब्लास्टिक आहे. तर त्यानंतर यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री राहिलं बघायचं. बॉडी सिमेट्री कशी असते, बायलॅटरल बॉडी सिमेट्री असते, बायलॅटरल सिमेट्री. 4 क्लासेस कोणते कोणते आहेत, सगळ्यात पहिला क्लास आहे ऑनिकोफोरा. ठीक आहे. ऑनिकोफोराचा अर्थ, ऑनिकोचा अर्थ होतो पंजे. ठीक आहे. आणि फोरा म्हणजे बियरिंग, म्हणजे पंजे असल्यासारखे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जे ॲनिमल्स असतात त्यांना आपण आर्थ्रोपोडामधल्या कशामध्ये टाकतो, कोणत्या क्लासमध्ये टाकतो, ऑनिकोफोरामध्ये टाकतो. सगळ्यात बेस्ट त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, पेरिपेटस हे एक्झाम्पल आहे की या पेरिपेटसला आपण ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा यांच्यामधली कनेक्टिंग लिंक असं सुद्धा म्हणतो. यांच्यामधली कनेक्टिंग लिंक असं सुद्धा आपण म्हणतो. कोणाला, पेरिपेटसला. PYQ आहे, लक्षात ठेवायचं, विचारून झालेला आहे प्रश्न. ठीक आहे. नंतर हे जे ट्रिलोबिटा आहेत किंवा ट्रायलोबिटा, म्हणजे यांच्याकडे काय, ट्राय म्हणजे काय 3 आणि लोब्स असणारे, 3 लोब्स असणारे की जे आत्ता अस्तित्वात नाही आहेत. ठीक आहे. पुढे गेलो, पुढचा जो क्लास आहे तो आहे केलिकेराटा. त्याच्यामध्ये एक्झाम्पल, त्याच्यामध्ये अजून 2 ग्रुप्स पडतात क्लासमध्ये. व्यवस्थित याचे एक्झाम्पल्स नीट लक्षात ठेवा, विचारू शकतात, कारण आर्थ्रोपोडा असा फायलम आहे सगळ्यात मोठा आणि खूप जास्त कठीण आहे. ठीक आहे. एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं वगैरे वगैरे सगळं. मेरिस्टोमाटा एक्झाम्पल येतं लिम्युलस किंवा किंग क्रॅब. ठीक आहे. दोन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. पुढचा क्लास आहे अरॅक्निडा. अरॅक्निडाचे त्यांच्याकडे 4 पेअर्स असतील लेग्सच्या. पुढे एक्सक्रीशन कशाच्या थ्रू होईल, कॉक्सल ग्लँड्सच्या थ्रू होईल. रेस्पिरेशनसाठी काय असतात, बुक लंग्स असतात. आणि एक्झाम्पल्स आपण कोणते सांगू शकतो, स्पायडर आहेत किंवा माइट्स आहेत, माइट्स ज्याच्यामुळे डिसीजेससुद्धा होतात. ठीक आहे. हे सगळे कशामध्ये येतात, अरॅक्निडामध्ये येतात. म्हणजेच केलिकेराटाचे पुन्हा 2 आपण काय पाहतो, ऑर्डर कोणत्या, मेरिस्टोमाटा आणि अरॅक्निडा. ठीक आहे. आपण पुढे गेलो, सगळ्यात पुढचा क्लास आहे आणि शेवटचा कोणता, मॅन्डिबुलाटा. मॅन्डिबल म्हणजे आपल्याकडे मॅन्डिबल जसं हार्ड असतं ना, तसं त्यांच्याकडे एक हार्ड असं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. कठीण असं, म्हणून आपण यांना काय म्हणतो, मॅन्डिबुलाटा असं म्हणतो. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 4 क्लासेस पाहायला मिळतात. कोणते कोणते आहेत 4 क्लासेस, सगळ्यात पहिला क्रुस्टियाशी. क्रुस्टी म्हणजे कठीण असलेलं कवच. ठीक आहे. मग कठीण कवचाचे कोणते कोणते असतात, तर खेकडा आहे बरोबर. त्यानंतर वॉटर फ्लीज आहेत, त्याच्यानंतर क्रेफिश आहे. हे त्यांचे एक्झाम्पल झाले. कोणाचे, क्रुस्टॅशी, ज्यांच्याकडे कठीण कवच आहे ते, आणि अजून ज्यांच्याकडे 5 पेअर ऑफ लेग्स आहेत. ठीक आहे. पुढे गेलो, पुढे आहे दुसरा किलोपोडा किंवा चिलोपोडा, जसं तुमचं प्रोनाऊन्सिएशन आहे तसं तुम्ही म्हणा. ते कसे असतात, मांसभक्षी असतात. त्यानंतर कसे असतात, विषारी असतात. पहिले हे विषारी असलेले. नंतर पुढे यांच्याकडे सिंगल पेअर ऑफ लेग्स असते. कोण आहेत ते, चिलोपोडा. याच्यामध्ये सगळे कोण येतात, सेंटिपेड्स येतात, म्हणजे गोम वगैरे जे असतं का ते वालं. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण डिप्लोपोडामध्ये. ठीक आहे. डिप्लोपोडामध्ये कोण येतात, सगळे जे काही मिलिपेड्स असतात ना ते येतात यांच्याकडे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यासारखेच प्राणी, फक्त ते थोडेसे अजून झालेले डेव्हलप. ठीक आहे. की ज्यांच्याकडे काय आहे, 2 पेअर्स असतात लेग्सच्या, असेवाले ॲनिमल्स कशामध्ये येणार, डिप्लोपोडामध्ये येणार. डिप्लो म्हणजे 2 आणि पोडा म्हणजे लेग्स. त्याच्यानंतर इन्सेक्टा, सगळ्यात मोठा जो काही क्लास आहे ना, लार्जेस्ट क्लास म्हणजे जेवढे काही आपण आपल्या आजूबाजूला कीटक बिटक बघतो ना, इन्सेक्ट बघतो, ते सगळे कोणामध्ये येतात, ते सगळे येतात या इन्सेक्टामध्ये. आणि सगळ्यात डिफिकल्ट क्लासिफिकेशन कोणतं आहे, तर ते आहे इन्सेक्टाचं. मग इन्सेक्टामध्ये आपल्याला काही क्लासेस आहेत, जसं की कोलिओप्टेरा आहे, डिप्टेरा आहे. ठीक आहे. हे सगळे जे आहेत ना ते, आणि त्याचं एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये देईल. इथे ते एक्सप्लेन करून काहीच उपयोग नाही, उगाच वेळ जाणार, कारण तुम्हाला ते तसंही पाठच करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ते व्यवस्थितपणे मिळेल. त्याच्यानंतरचा आपला पुढचा फायलम आहे फायलम मोल्युस्का.
मोल्युस्का आपण सुरुवातीला एक लिस्ट पाहिलेली होती सगळ्या फायलमची, त्याच्यातच सांगितलेलं होतं मोल्युस्का म्हणजे कोण असतात, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल असतात. आहे बरोबर, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. मोल्युस्काचे पुन्हा आपण 6 क्लास पाहतो. सो तेवढं आता इथून पुढे जे आहे ना क्लासिफिकेशन थोडं डिफिकल्ट आहे, लक्षात नीट ठेवायचं. थोडीशी प्रॅक्टिस केलीत की राहील लक्षात, लगेच तर काहीच नाही राहणार. ठीक आहे. मोल्युस्काला आपण म्हणतो सॉफ्ट बॉडीड ॲनिमल. मोल्युस्का हे नाव कोणी दिलं तर ते दिलं जॉन स्टोन या सायंटिस्टने दिलं. ठीक आहे. मोल्युस्का हा जो फायलम आहे, आर्थ्रोपोडाला आपण लार्जेस्ट फायलम म्हणालो आणि सेकंड लार्जेस्ट फायलम हा कोणता आहे, मोल्युस्का आहे, म्हणून आपण याला सेकंड लार्जेस्ट फायलम असं म्हणतो. ठीक आहे. या फायलमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं की हे कसे असतात, मोस्टली अक्वॅटिक असतात, म्हणजे पाण्यात राहणारे असतात. ठीक आहे. त्यांच्यानंतर त्यामधले काही जे असतात ते कसे असतात, टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे जमिनीवर राहणारे असतात. मग आपण असं म्हणू शकतो का की काही जे असतात ते भूचर असतात, काही जे असतात ते जलचर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा की त्यांचं जे काही आउटर कव्हरिंग असतं, त्या आउटर कव्हरिंगला आपण काय म्हणतो, शेल असं म्हणतो, कवच असं म्हणतो, की जे कशाचं बनलेलं असतं, ते बनलेलं असतं कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं. ठीक आहे. त्यांचं जे आउटर शेल असतं ते. त्याच्यानंतर मोल्युस्कावाले जे ॲनिमल्स असतात ते कसे असणार आहेत, त्यांच्यामध्ये सिमेट्री कोणती असणार आहे, बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री कोणती असेल, बायलॅटरल सिमेट्री. कसे असतील, सिलोमेट्स असतील, असिलोमेट नाही. असिलोमेट पहिल्या चौथ्यापर्यंत, 5वं जे होतं ते सुडोसिलोमेट आणि बाकीचे उरलेले सगळे कसे असणार आहेत, सिलोमेट्स असणार आहेत. नंतर थोडे पुढे गेलो, कसे असणार आहे, ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत, म्हणजे यांच्याकडे 3 लेयर्स आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणत्या प्रकारचं असेल, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असेल ऑर्गन सिस्टीम लेवलचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम म्हणजे यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम असेल, ती कशी असेल, वेल डेव्हलप असेल, डेव्हलप झालेली असते, म्हणून आपण त्यांना म्हणतो ऑर्गन लेवलचं यांच्याकडे काय असतं. म्हणजेच थोडक्यात यांचा बॉडी प्लॅन कसा असतो, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन असतो. कसा असतो, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. ठीक. म्हणजेच काय, पूर्ण ट्यूब विदिन ट्यूब टाईप नाही. ठीक आहे ना. ठीक आहे. हां बरोबर, इकडे यांच्याकडे ब्लाइंड सॅक नाही, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असतो. म्हणजेच कंप्लीट झालेली काय असतात, सिस्टीम असतात, कंप्लीट डेव्हलप झालेल्या. आपण पुढे गेलो, पुढचा गुणधर्म पाहिला, हे आउटर कव्हरिंग कॅल्शियम कार्बोनेटचं बनलंय. रेस्पिरेशनसाठी यांच्याकडे जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण एकतर कल्ले असं म्हणतो किंवा टेनिडिया असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, विचारू शकतात. कल्ले किंवा टेनिडिया. मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला एक्झाम्पल्सवर येतात, पण तरीसुद्धा हे माहीत असू द्या. एक्सक्रिशनसाठी मेटानेफ्रिडिया असतं. नेफ्रिडिया आपण ॲनिलिडामध्ये बघितलेलं होतं. इकडे काय असतात, मेटानेफ्रिडिया असतात. ठीक आहे. पुढे आहे यांचे जे आपण 6 क्लास बघतो ते 6 क्लासेस. ठीक आहे. कोणते कोणते आहेत हे 6 क्लासेस, सगळ्यात पहिला क्लास आहे मेनोप्लॅकोफोरा. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं जे शेल असतं ते कसं असतं, एकेरी आवरण असतं त्याच्यावरती. ठीक आहे. सिंगल कव्हरिंग असतं. याच्यामधलं एक्झाम्पल हे जे आहे ना, निओपिलिना, PYQ आहे, लक्षात ठेवायचं. याला आपण काय म्हणतो, याला ॲनिलिडा आणि मोल्युस्का या दोघांमधली कनेक्टिंग लिंक असं आपण म्हणतो. ॲनिलिडा आणि मोल्युस्कामधली कनेक्टिंग लिंक असं आपण कोणाला म्हणतो, निओपिलिना हा जो ऑर्गॅनिझम आहे त्याला म्हणतो. पुढे गेलो आपण ॲम्फिम्युरा. पुढे गेलो आपण ॲम्फिम्युरा हा पुढचा क्लास आहे की ज्याच्यामध्ये काय असतं, यांच्याकडे कायटॉन असतं. म्हणजे त्यांचं जे काही बाहेरचं कव्हरिंग असतं त्याला आपण काय म्हणतो, कायटॉन असं म्हणतो. आणि अजून एक गोष्ट इकडे लक्षात ठेवायची, यांच्यामध्ये ना जे नोटोकॉर्ड असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असा जर का तो ॲनिमल आहे, ठीक आहे, तर नंतर याच्यात काही वेळाने असं आढळून आलं की यांच्यामध्ये इकडून असे हे 2 नोटोकॉर्ड येतात बघा. ठीक आहे. आणि हे एकमेकांना या सब यानी हे केलेले असतात, कनेक्टेड झालेले असतात. म्हणजेच यांची नर्वस सिस्टीम ही आपल्याला लॅडर शेप दिसते, म्हणजे शिडीसारखी दिसते. कोणते आहेत ते, ॲम्फिम्युरा हे आहेत. ठीक आहे. नंतर पुढे गेलो आपण गॅस्ट्रोपोडा. गॅस्ट्रो म्हणजे पोट,
ठीक आहे. आणि पोडा म्हणजे पाय, म्हणजे पोटाला जोडलेले पाय असे ज्यांचे दिसतात ना ते कशामध्ये येतात, गॅस्ट्रोपोडामध्ये येतात. मग गॅस्ट्रोपोडाचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत बघा. पायला आहे ज्याला आपण ॲपल स्नेल असं म्हणतो, त्याच्यानंतर हेलनिक्स आहे ज्याला आपण गार्डन स्नेल असं म्हणतो, लायमॅक्स आहे ज्यांच्यामध्ये शेल जे असतं ना, बाहेरचं कवच जे असतं ते अब्सेंट असतं. गोगलगायसुद्धा कशामध्ये येते, गॅस्ट्रोपोडामध्ये येते. ठीक आहे. पुढे गेलो आपण, पुढचा क्लास आहे पेलेसायपोडा. ठीक आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, बायवाल्विया असं म्हणतो. ठीक आहे. यांचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, मायटिलस आहे, ऑइस्टर आहे, टेरिडोफायटा, टेरिडो. ठीक आहे, हे जे यांचे काय आहेत सगळे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. पुढे गेलो, पुढचा क्लास आहे स्कॅफोपोडा. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला इथे दिले मी, डेंटॅलियम हे याचं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल्सच लक्षात ठेवायचे क्लासेसमध्ये, तेच कठीण असतं. नंतरचा पुढचा आणि शेवटचा क्लास आहे तो आहे सिफॅलोपोडा. ठीक आहे. सिफॅलोपोडामध्ये एक्झाम्पल कोणतं सांगू शकतो, सगळ्यात पहिलं आहे ऑक्टोपस आणि नंतर आहे स्क्वेड. आत्ताच्या कंबाईनला विचारलेलं होतं बघ हे PYQ स्क्वेड. आत्ता या 2-1 वर्षात मला वाटते विचारलेलं होतं की सगळ्यात मोठा आणि सगळ्यात बुद्धिवान इनव्हर्टिब्रेट कोणता. ठीक आहे. ऑक्टोपस पण होतं, स्क्वेड पण होतं, पण आन्सर आपलं काय होतं, स्क्वेड हे होतं. PYQ आहे, लक्षात ठेवायचे. मग कळालं, एक्झाम्पल्सवरती आपल्याला प्रश्न विचारतात जे थोडंसं वेगळं काहीतरी आहे ना त्याच्यावरती, म्हणजे एक्सेप्शनल जे दिसतं ना तिकडे प्रश्न पडतात. जसं की इथे कनेक्टिंग लिंक कोणती आहे. ठीक आहे. या कनेक्टिंग लिंकच्या वरती आपल्याला काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. हा होता आपला फायलम मोल्युस्का. त्याच्यानंतरचा फायलम आहे इकायनोडर्माटा. ठीक आहे. आता इकायनोजचा अर्थ होतो स्पाइन्स. इकायनोजचा अर्थ होतो स्पाइन्स असा. आणि डर्माटा, डर्म म्हणजे काय, स्किन आहे, बरोबर. म्हणजेच ज्यांच्या स्किनवरती किंवा ज्यांचं त्या ॲनिमल्सचं जे काही आउटर कव्हरिंग आहे, इपिडर्मिस जे आहे त्याच्यावरती स्पाइन्स किंवा काटे असल्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्यांना आपण म्हणतो इकायनोडर्माटा असं. ठीक आहे. यांचं पुढे फारसं काही क्लासिफिकेशन नाही आहे. यांचे आपल्याला इन शॉर्ट जे काही गुणधर्म होते तेच अभ्यासायचे. सगळ्यात पहिलं यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री कशी असते. आठवत असेल तर बघा, सुरुवातीला सांगितलेलं होतं मी 9ला स्टार करा असं म्हणाले होते. आहे, बरोबर. 9ला स्टार करा. का, कारण ते थोडंसं एक एक्सेप्शन आहे. का, कारण इकायनोडर्माटामध्ये जे अडल्ट्स असतात त्या अडल्ट्समध्ये रॅडियल सिमेट्री असते. त्या अडल्ट्समध्ये रॅडियल सिमेट्री असते किंवा अडल्ट्स रॅडियली सिमेट्रिकल असतात. आणि ज्या त्यांच्या लार्वा असतात किंवा त्यांच्यामधली जी अळीवली स्टेज असते ना, लार्वा, ते कोणत्यामध्ये असतात, तर त्यांची असते बायलॅटरल सिमेट्री. त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. नंतर हे इकायनोडर्माटावाले ॲनिमल हे कसे असतात, ते असतात सिलोमेट्स. कसे असतात, सिलोमेट्स. अजून कसे असतात, ट्रिप्लोब्लास्टिक. त्यानंतर अजून कसे असतात, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणती असते, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम म्हणजे यांच्याकडे सगळं काय झालेलं असतं, व्यवस्थित डेव्हलप झालेलं असतं. सेक्सेस कसे असतात, सेपरेट असतात, म्हणजेच मेल वेगळे फिमेल वेगळे. रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे झाले यांचे काही महत्त्वाचे गुणधर्म. ठीक आहे. हे राहतात कुठे, मोस्टली हे ना समुद्रामध्ये राहणारे असतात, ॲक्वॅटिक असतात. ठीक आहे. किंवा मराईन वॉटरमध्ये राहणारे असतात, ॲक्वॅटिकमध्ये सुद्धा. हे लक्षात ठेवायचं आहे कोणाचं, इकायनोडर्माटावाला. ठीक आहे. एवढंच आहे, जास्त काहीच याच्यामध्ये डिफिकल्ट नाही आहे. अजून यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्ट जे असतं ते अब्सेंट असतं इकायनोडर्माटामध्ये. हार्ट इज अब्सेंट. ठीक आहे. अजून काय असते यांच्याकडे, रिजनरेशनची कपॅसिटी सुद्धा असते, हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. थोडासा खूपच असा किचकट पार्ट आहे आणि बोरिंग पण आहे, फार लक्षात काहीच नाही राहत एवढं जास्त, नाही का. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. एक्झाम्पल्स कोणते कोणते सांगू शकतो आपण याच्यामध्ये, जसं की सी अर्चिन्स आहेत,
सी अर्किन्स आहेत. त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल येतं सी कुकुंबर किंवा आपण स्टारफिश जे म्हणतो, सी कुकुंबर, स्टारफिश. ठीक आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत? इकायनोडर्माटाचे एक्झाम्पल आहेत. आणि हा होता आपला 9वा फायलम. ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपले सगळे फायलम कंप्लीट होतील. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ वर्टिब्रेट्स. ठीक आहे, पण ते वर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन घ्यायच्या आधी बघूयात, जर का छोटंसं असेल तर आपण ते करूयात एका लेक्चरमध्ये कवर, अदरवाईज एखादी सिस्टीम घेऊन मग ते कवर करू. पुढचा आपला फायलम आहे हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा फायलम, याचे आता आपल्याला काय पाहायचे आहेत? फीचर्स पाहायचे आहेत. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो? स्मॉल ग्रुप ऑफ वर्म लाईक मराइन ॲनिमल्स. हेमिकॉर्डाटा, स्मॉल ग्रुप ऑफ वर्म लाईक मराइन ॲनिमल. म्हणजे हा अतिशय लहान असा ग्रुप आहे. ठीक आहे, की जे प्राणी कुठे राहत आहेत? समुद्रामध्ये राहतात, की जे काय करून राहतात? असे यू शेप आकाराची ना बिळं करून राहतात. ठीक आहे, सगळ्यात यातलं महत्त्वाचं एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवायचं? बेलॅनोग्लॉसस. कोणतं लक्षात ठेवायचं? बेलॅनोग्लॉसस हे एक्झाम्पल याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. का? कारण यांना आपण नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांना जोडणारा दुवा असं म्हणतो आपण यांना. कनेक्टिंग लिंक कशामधली? नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट्स या दोघांमधली कनेक्टिंग लिंक असं आपण कोणाला म्हणतो? बेलॅनोग्लॉसस हा जो ॲनिमल आहे त्याला म्हणतो. यांचे इतर काही गुणधर्म कसं आहे? सगळीकडे आता सिमेट्री कशी असणार आहे? बायलॅटरल. कसे असणार आहेत? सिलोमेट. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणत्या लेवलचं असेल? ऑर्गन सिस्टीम लेवलचं असेल. त्याच्यानंतर कसे असतील? ट्रिप्लोब्लास्टिक असतील. आहे बरोबर? म्हणजे सगळे स्ट्रक्चर कसे झालेले असणार आहे? डेव्हलप झालेले असणार आहेत. ठीक आहे, आणि हेमिकॉर्डाटा, हेमी म्हणजे ज्यांच्याकडे काय? कॉर्डेटचे पण गुणधर्म आहेत थोडेसे आणि थोडे नॉन कॉर्डेटचे पण गुणधर्म आहेत. ठीक आहे, म्हणजे अर्धे कॉर्डेट आहेत, अर्धे नॉन कॉर्डेट आहेत. आता कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट तुम्हाला आधी सांगून झालेलं आहे. ठीक आहे, हा होता आपला एंटायर कोणतावाला पार्ट. जे काही इनव्हर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन होतं ते इनव्हर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला एक्झाम्पल्स जे काही मला वाटते इन्सेक्टा वगैरे दिलेले नाही आहेत ते तुमच्या नोट्समध्ये आपण देऊयात. सो डोंट वरी, फक्त हा पार्ट व्यवस्थित प्रिपेअर करा, कारण याच्यावरती कधी कधी 2-2, 3-3 प्रश्नसुद्धा एकाच पेपरला असतात. ठीक आहे, आपण पाहिलं इनव्हर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन, ज्याच्यामध्ये आपण एकूण 10 फायलम्स पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्या 10 फायलम्सचा एक ओव्हरलुक आपण घेतोय. ठीक आहे, जर का तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा एक काम करते मी, याचा एक स्क्रीनशॉट इथे तुम्हाला टाकते. ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील की कोणामध्ये कशी बॉडी सिमेट्री असते किंवा काय असतं. ठीक आहे, म्हणजे फायलमचे नंबर लक्षात ठेवले की बाकी सगळं आपल्याला लक्षात राहते त्या टाईपमध्ये. होप सो हे जे इनव्हर्टिब्रेट्सचं क्लासिफिकेशन जे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं ते तुम्हाला समजलेलं असेल. याचा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.